इडली असो, मेदूवडा असो किंवा अगदी डोसा असो, सगळ्यांना गरमागरम मस्त वाफाळता सांबार नक्कीच आवडतो. तर मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण अगदी मस्त, छान वाफाळता, खमंग असा उडपी स्टाईल सांबार कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे. सगळ्यात आधी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर डाळ शिजवून झाली की एक पॅन किंवा कढई घ्यायची आणि त्यामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची, थोडासा हिंग घालायचा, चणा डाळ घालायची, उडीद डाळ घालायची, थोडेसे मेथी दाणे घालायचे आणि मस्त चांगली चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. डाळी अगदी मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत. मेथी दाण्यामुळे याला अगदी मस्त टिपिकल जो उडपी स्टाईल फ्लेवर असतो तो येतो आणि तुम्ही रेस्टॉरंटमधला सांबार देखील विसरून जाल असा सांबार आज आपण इथे बनवणार आहोत. आणि अजिबात भांडे जास्ती न पडता अगदी सोप्या पद्धतीने हा सांबार इथे बनवणार आहोत. तर ह्या पॅनमध्ये मी चटणीसाठीचं साहित्य परतून घेतलं होतं आणि त्यामध्येच मी आता सांबारला तडका देऊन घेते आहे. आता उभे काप करून घेतलेला कांदा घालून घेतला आहे. एक मोठा कांदा घेतला होता, मध्यम असेल तर 2 घेऊ शकता, छोटे असतील तर 3 ते 4 घ्या. कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालून घ्यायची आणि हा कांदा छान असा इथे परतून घ्यायचा आहे. दुसरीकडे मी तुरीची डाळ मस्त गाळ अशी शिजवून घेतलेली आहे. कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. इथे मी एका टोमॅटोचा वापर केलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने असं हलवत राहायचं, त्यामुळे ते बेसला चिटकणार नाही. आणि त्यानंतर मग आपण बाकी साहित्य यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता सांबार म्हटलं की एकतर शेवगा किंवा लाल भोपळा हा तर पाहिजेच. तर आता ह्या कांदा टोमॅटो परतून झाला की यामध्येच आपण लाल भोपळा घालून घेतलेला आहे. आणि घरामध्ये शेवगा नसल्यामुळे मी शेवगा स्किप केला आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही दोन्हीही घालू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता इथे मी थोडीशी तुरीची आणि थोडीशी मुगाची अशी मिक्स डाळ शिजवून घेतलेली आहे. त्याला छान असं घोटून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे डाळ व्यवस्थित एकजीव होते आणि त्यामध्ये डाळीचे कण असे दिसत नाही आणि सांबार अगदी एकसंध होतो. आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ही प्रोसेस आपण दुसऱ्या गॅसवर करत आहोत आणि पहिल्या गॅसवर आपलं ज्या भाज्या आहेत त्या छान अशा आपण वाफवून घेत आहोत. यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हळद आणि मीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ॲड करू शकता. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे. कुठलीही डाळ असू द्या, भाजी असू द्या, सांबार असू द्या, आमटी असू द्या, बनवताना त्यामध्ये गरम पाणीच घालायचं, म्हणजे त्याची चव ॲज इट इज राहते. आता कांदा, टोमॅटो, लाल भोपळा छान असा परतून झालेला आहे. यामध्ये हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, त्यानंतर थोडासा काळा मसाला देखील घालून घेतलेला आहे आणि धण्याची पावडर घातली आहे. आपण इथे स्पेसिफिक असे कुठले मसाले नाही, जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात तेच इथे ॲड केलेले आहेत. आणि आता हे सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये देखील हा लाल भोपळा थोडंसं 3 ते 4 मिनिटभर थोडंसं तेल टाकून वाफवून घेऊ शकता. आता ह्या शिजलेल्या तुरीच्या डाळीमध्ये, वरणामध्ये हे सगळं परतून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. की नाही मंडळी, अगदी सोपी पद्धत. ना जास्त भांडे पडतात, ना जास्ती राडा होतो. अगदी झटपट आणि कमी भांड्यामध्ये हा सांबार इथे बनून तयार होतो आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम असा हा सांबार लागतो. थोडंसं चिटकलेलं तेल वगैरे आहे ते असं थोडंसं वरण घालायचं, हलवून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करायचं. कढई देखील स्वच्छ होते आणि वाया देखील काही जात नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाल्याचा डब्बा तर तुम्ही माझ्या बऱ्याच रेसिपीमध्ये बघितला असेल. तर ह्यामध्ये आता छान असं सांबार मसाला घालून घ्यायचा आहे. तुमच्या घरात जो कुठला सांबार मसाला अवेलेबल असेल किंवा घरगुती असेल, कुठलाही सांबार मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता.
सांबार मसाला घातल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. तिखटाचं मसाल्याचं सांबार मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याला छान अशी दणकून उकळी काढायची, पण त्याआधी आपण यामध्ये चिंच आणि गूळ घालून घेणार आहोत. तर तुम्हाला आतापर्यंत माझे व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल, मी चिंचेची पावडर बनवून ठेवते आणि तीच कुठल्याही पदार्थामध्ये ॲड करते, म्हणजे वेळेचीही बचत होते आणि चिंच भिजत घालायला विसरलं तरी देखील काहीच प्रॉब्लेम येत नाही. अशी चिंचेची पावडर घालायची आणि गूळ घालायचा, चव अगदी अप्रतिम येते. तर जेवढी चिंच घेतली तेवढाच गूळ इथे मी घालून घेतला आहे, म्हणजे आंबट गोडाचं प्रमाण अगदी व्यवस्थित मॅच होतं. सांबार खूप आंबटही होत नाही आणि खूप गोडही होत नाही. आता सगळं साहित्य यामध्ये ऑलमोस्ट घालून झालं आहे. याला दणकून अशी उकळी काढायची. आता मीठ थोडंसं मला कमी वाटलं म्हणून यामध्ये मी परत थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. सांबारची क्वांटिटी देखील जास्त असल्यामुळे मीठ मला डबल घालावं लागलं. आणि आता हा गरमागरम सांबार उकळी आली की मस्त असा सर्व करून घ्यायचा. वाफळता सांबार, छान स्पंजी अशी इडली आणि छान टेस्टी अशी चटणी. वाह क्या बात है! अगदी मस्त फक्कड असा बेत नाश्त्यासाठी तयार झाला आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.